अजित पवारांच्या विमान अपघात तपासाबाबत रोहित पवारांची CID पुणे कार्यालयाला भेट, महत्त्वाचे मुद्दे उपस्थित. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या तपासासंदर्भात आज एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी 29 मे 2026 रोजी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने तपासाचे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत, ज्यांचा समावेश पुढील तपासामध्ये केला जाणार आहे. या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की रोहित पवार यांनी यापूर्वी देखील वेळोवेळी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. सध्या हा तपास योग्य दिशेने आणि योग्य गतीने सुरू आहे. या तपासाचा मुख्य उद्देश हा अपघात निव्वळ निष्काळजीपणामुळे झाला की त्यामागे कोणताही फौजदारी कारस्थान, बेकायदेशीर अकृत्य किंवा घातपाताचा प्रकार होता हे शोधणे हा आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभाग, AAIB, DGCA आणि FSL सारख्या नामांकित विविध संस्थांशी सातत्याने संपर्कात असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या तांत्रिक अहवालांचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.